सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। 8 तारखेला कामदा एकादशी, मंगळवारच्या दिवशी ही कामदा एकादशी आलेली आहे। प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येत असतात आणि बरेच लोक ह्या दोन्ही एकादशींचा व्रत करत असतात। पण तुम्हाला माहिती आहे का, एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात उपाय करायचे असतात, तोडगे करायचे असतात आणि आपण आपल्या घरातली जर का निगेटिव्हिटी असेल ती सुद्धा ह्या दिवशी काढू शकतो। तर हा दिवस खूप महत्त्वाचा असतो। एकादशीच्या दिवशी जर का तुम्ही आपल्या घरात भगवान श्री हरी विष्णूंची जर का पूजा करत असाल, सेवा करत असाल तर खूप उत्तम आहे। ज्या वेळेला आपण सेवा करतो त्यावेळेला बघा आपलं मन खूप प्रसन्न होतं। बऱ्याच वेळेला काय होतं, आपण खूप सारी सेवा करतो तरी पण आपली कधी कधी प्रगती खुंटलेली असते। म्हणजे का बघा, आपल्याला जसे चांगले आशीर्वाद देणारे लोक असतात आपल्या आजूबाजूला, तसेच आपल्याला वाईट श्राप देणारे सुद्धा लोक भरपूर असतात जे आपल्या आजूबाजूला असतात, जे आपल्या तोंडावर एकदम साखरेसारखे बोलतात आणि पाठीमागे मात्र आपली खूप सारी बुराई करत असतात, वाईट श्राप आपल्याला देत असतात। तर अशा वेळेला काय होतं की आपली प्रगती अगदी त्यांच्या वाईट श्रापामुळे किंवा वाईट त्यांच्या नजरेमुळे अगदी कुठेतरी आपली प्रगती खुंटत जाते आणि आपल्याला असं वाटतं की आपण खूप सारी सेवा करतो, खूप सारे उपाय करतो, परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्या जीवनावर का बरं परिणाम होत नसेल। तर अशा वेळेला बघा आपल्याला नजर तर लागलीच असते, तर ही नजर कशी उतरवायची किंवा आपण ह्यासाठी काय उपाय करू शकतो, आज मी तुम्हाला व्हिडिओत हेच सांगणार आहे। आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा। कामदा एकादशी, ह्या एकादशीच्या दिवशी आपल्याला बघा पूर्ण दिवसात कधीही हा उपाय करू शकतात। एक तर सगळ्यात पहिला म्हणजे साधा एक उपाय सांगते, त्यानंतर दुसरा एक प्रभावी उपाय सांगते। एक उपाय सांगते बघा, एक छोटासा ग्लास घ्यायचा, जो काचेचा असेल तरीही चालेल, स्टीलचा असेल तरीही चालेल किंवा डिस्पोजेबल घेतला तर उत्तमच। डिस्पोजेबल ग्लास घेतला तरी चालेल। ग्लास भरून ग्लासात पाणी घ्या, थोडंसं मीठ घाला आणि जी आपण तुरटी म्हणतो त्या तुरटीची थोडीशी पावडर घाला। आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला नजर लागले किंवा शत्रूची काही ना काहीतरी बाधा तुमच्या मागे चाललेली आहे, अशा वेळेला आपल्या डोक्यावरून आपण किंवा आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने अँटी क्लॉकवाईज हे पाणी उतरवायचं। हे ग्लास जे आहे हे आपल्याला ग्लासातलं पाणी आपल्या शिंक मध्ये किंवा बेसिन मध्ये टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर जे डिस्पोजेबल ग्लास आहे ते एखाद्या डस्टबिन मध्ये टाकलं तरीही चालेल। आणि जर का तुम्ही काचेचं किंवा स्टीलचं घेतलं ते स्वच्छ करून पुन्हा तुम्ही वापरण्यास घेऊ शकता। आता दुसरा उपाय कुठला, आपल्याला 9 लवंगा लागतील आणि 9 काळी मिरे लागतील। एकदम व्यवस्थित घ्या, एका छोट्याशा कागदात घ्या किंवा प्लास्टिकच्या छोट्याशा डब्यात घेतल्या, जो डिस्पोजेबल असतो त्याच्यात घेतल्या तरीही चालेल। आणि ह्या ज्या लवंगा आणि काळी मिरी घेतल्यात हे एखाद्या डब्यात किंवा कागदावर उघड्याच ठेवा, आपल्या देवघराच्या समोर ठेवा आणि एक दिवा लावून घ्या जो मातीचा असेल आणि त्यानंतर आसन घेऊन बसा। आसन घेऊन बसल्याच्या नंतर तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे जो अतिशय महत्वाचा आहे आणि खूप प्रभावी आहे। ह्याने काय होईल, आपल्या मागची जी काही निगेटिव्हिटी आहे असेल किंवा कटकट असेल, नजर दोष असेल किंवा जे पण काही आजार असतील, गरिबी असेल, बघा एखाद्याच्या नजरेमुळे सुद्धा आपली गरिबी येते, कारण त्याची नजर जेव्हा आपल्या चांगल्या दिवसांवर चांगल्या गोष्टींवर पडत असते त्यावेळेला आपलं सर्व काही अगदी वाहवत जातो आणि आपली खूप सारे नुकसान होते, आपलं सर्व काही लयास लागतं। म्हणजे असं म्हणतात ना की चांगले दिवस निघून गेले आणि वाईट दिवस आले, अशी सुद्धा नजर लागू शकते। तर अशा सर्व नजरा निघण्यासाठी, निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी, कटकटी नजर दोष दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला मी सांगते। ह्या 9 काळी मिरी घ्यायचे, 9 लवंग घ्यायचे आणि एखाद्या कागदावर किंवा डिस्पोजेबल आपल्याला एखाद्या डब्यात ठेवायचे आहेत, हे उघडेच ठेवायचे, देवघराच्या समोर ठेवायचे, आसन घेऊन बसायचं, एक दिवा लावायचा आणि दिव्यात तेल घालून हा दिवा प्रज्वलित करायचा। त्यानंतर प्रभावी मंत्र बोलायचा आहे, ओम क्लीम विष्णवे नमा, ओम क्लीम विष्णवे नमा। ह्या मंत्राचा तुम्हाला 108 वेळेला जप करायचा आहे किंवा जितक्या जास्त वेळेला तुम्हाला करता येईल तितक्या जास्त वेळेला तुम्हाला जप करायचा आहे। आणि त्यानंतर हे 24 तास तिथेच ठेवायच्यात लवंग आणि काळी मिरी। त्यानंतर लवंग आणि काळी मिरी तुम्ही वाहत्या पाण्यात किंवा जमिनीत तुम्ही एखाद्या कुंडीत तरी दाबून टाकला तरीही चालेल आणि डिस्पोजेबल तुम्ही डब्बा घेतला असेल किंवा एखादा कागद घेतला असेल तर तुम्ही डस्टबिन मध्ये टाकला तरीही चालेल। याने काय होईल, आपल्या घरातले आजार, कटकटी, नजर दोष, गरिबी सर्व काही निघून जाईल। 24 तासात तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल। परंतु कुठलेही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत। तुम्हाला आजचा उपाय कसा वाटला मला नक्की कळवा।